केंद्रीय मंत्रिमंडळाचा सकाळी विस्तार केल्यानंतर मोदी सरकारमध्ये एकूण 19 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत। यात पहिला धक्का स्मृती इराणींना देण्यात आला आहे। त्यांच्याकडील मनुष्यबळ विकास खातं काढून ते प्रकाश जावडेकरांकडे देण्यात आले आहे। तर स्मृती इराणींकडे आता वस्त्रोद्योग खातं देण्यात आले आहे। डॉक्टर सुभाष भामरे नवे संरक्षण राज्यमंत्री असतील, तर हंसराज अहिर यांच्याकडे गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवाय रामदास आठवलेंकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री पद देण्यात आले आहे। तर रविशंकर प्रसाद नवे कायदा मंत्री असतील। शिवाय नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत हंसराज अहिर। अहिर सर, आपल्या आत्ताच खांदेपालट झालेला आहे, मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, हे तर प्रक्रिया सतत प्रक्रिया म्हणून यांना म्हणता येईल आणि यामध्ये फार अभ्यास करून कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये थोडा फेरबदल केलेला आहे आणि सगळ्यांना काम करण्याकरताही चांगलं राहील असं वातावरणही केलं। राज्यमंत्री म्हणून अनेक मंत्रालयामध्ये अजूनही राज्यमंत्री जोडल्यामुळं अनेक कॅबिनेट मंत्र्यांना ते पण फार सोयीचं झालेलं आहे आणि सर्व राज्यांना अजूनही यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं, त्यापर्यंत प्रतिनिधित्व पोहोचवलं। अशा प्रकारे फेरबदल सगळ्याचा मान सन्मान ठेवून त्यांची रुची पाहून देण्यात आलेलं आहे। नक्की हंसराज अहिर, आपल्या एक बघितलं तर महाराष्ट्रातनं सुभाष भामरे असतील, डॉक्टर सुभाष भामरे तुम्ही असाल, प्रकाश जावडेकर असतील किंवा रामदास आठवले असतील, मराठी चेहऱ्यांची वर्णी या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। त्यांनी महाराष्ट्राला खूप न्याय दिलेला आहे। एकदम कॅबिनेट मंत्रीपदी याच्याआधी मंत्री महाराष्ट्राला दिली आणि विशेष म्हणजे दलित नेता म्हणून रामदास आठवलेंच्याकडे लक्ष दिलं। बाबासाहेबांच्या 185व्या जयंती पर्वामध्ये महाराष्ट्राचा एक दलित नेता मंत्री बनवून बनवलं। हे फार मोठी उपलब्धी म्हणे मी। डॉक्टर सुभाष भामरे हे चांगले अभ्यासू आणि फारच मोठे डॉक्टर आहेत, त्यांना पण मंत्रिपद स्थान देऊन त्यांची पण त्यांनी कदर केलेली आहे। अशा प्रकारे आम्ही म्हणू शकतो की देशातील सर्व राज्यांना न्याय देताना महाराष्ट्राला कुठे त्यांनी पुढे दिलेलं नाहीये, विशेष ध्यान देण्यात आलेलं आहे। नक्की हंसराज अहिर आमच्यासोबत असेल तर आपल्यासोबत व्यवस्थापकीय संपादक जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे निलेश खरे। निलेश सर, हंसराज अहिर आपल्यासोबत आहेत आता। अहिर साहेब, निश्चितच HRD मिनिस्ट्री ही प्रकाश जावडेकरांना मिळणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदायी बाब आहे। मात्र स्मृती इराणी यांच्याकडून HRD मिनिस्ट्री काढून घेणं यातही अनेक गोष्टींकडे संकेत जे आहेत ते दिले जातातच आहेत की योग्य काम करा अन्यथा तुम्हाला अडगळीत टाकलं जाईल, हा संकेतही दिलाच गेलाय। नाही, जर मला बाहेरून फोन आला मंत्रालयातून बोलतो असं चांगलं काम आहे ते। आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे। निलेश सर, आत्ता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलात की स्मृती इराणींना हा धक्का मानला जातोय, कशा प्रकारे विश्लेषण कराल? काय घडल्या पडद्यामागच्या घडामोडी? मुख्यतः स्मृती इराणी यांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। HRD हा मुख्यतः देशातला अत्यंत महत्वाचा असा विभाग म्हणून बघितला जातो। या अंतर्गत शिक्षण क्षेत्र किंवा सर्व विद्यापीठ इतकंच नाही तर विद्यापीठांसारख्या ज्या विविध संस्था सरकारच्या अखत्यारीत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात त्याचे सर्व डायरेक्टर्स हे आणि त्याचबरोबर कुलगुरू जे आहेत ते HRD मिनिस्ट्रीच्या अंडर येतात आणि त्यामुळे उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर एक विजन ठेवणारा नेता हा या मंत्रिपदावर बसावा अशा स्वरूपाची मागणी जी ते सातत्यानं होत होती। स्मृती इराणींचा तो ऑरा नाही आणि त्यामुळे त्यांना त्या पदावरून दूर करावं, त्या अनेक वेळेला सातत्यानं अडचणीत येताना पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळे अखेरीस स्मृती इराणी यांना या पदावरून दूर करण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर IITचे डायरेक्टर्स असतील, विविध विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर असतील, हे स्मृती इराणी यांच्या कारभाराला कंटाळून पदावरून दूर होत आहेत अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालं होतं आणि त्यामुळे अखेरीस जो दबाव निर्माण झाला नरेंद्र मोदी। निलेश सर, आपल्यासोबत रामदास आठवले आता थ्रू आहेत, आपण रामदास आठवलेंशी थेट आता प्रश्न विचारू शकतो। आठवले साहेब, अभिनंदन सर्वात अगोदर जय महाराष्ट्राकडून आपलं।
हा, थँक्यू आभारी आहो. जय महाराष्ट्राचे हार्दिक आभार मानतो आपण माझं अभिनंदन केल्याबद्दल. सर, पहिल्यांदा संधी मिळते केंद्रीय पातळीवर मंत्रीपद आणि सामाजिक न्याय विभाग, जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे तुमच्या दृष्टीने. काय सर्वात मोठं उद्दिष्ट असेल पुढच्या काळातलं मंत्रीपद मिळाल्यानंतर? आता मला हे मंत्रीपद मिळालेलं आहे सामाजिक न्याय खात्याचं, आणि सामाजिक न्याय खातं हे माझ्यासाठी अत्यंत आवडीचं खातं आहे. मी महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष समाज कल्याण खात्याचा मंत्री मी राहिलेलो आहे. मला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग हा नक्की मी देशभरातले 125 करोड लोकांना कसं एकत्रित आणता येईल. सोशल जस्टिस हे जे डिपार्टमेंट आहे हे सोशल जस्टिस देत असतानाच मी लोकांना इकॉनॉमिक जस्टिस कसं देऊ शकेन हाही प्रयत्न मी करणार आहे. गोरगरिबांना आपल्या पायावर उभं ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांना पोहोचवणं, एवढंच नव्हे तर सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित आणून भारताची जी अखंडता आहे ती अखंडता मजबूत करण्याचा प्रयत्न करणं, देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणं, हे सगळं फार मोठं काम सामाजिक न्याय खात्याचं आहे. आणि माझ्यावर नरेंद्र मोदीजींनी जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी कौशल्यानं पार पाडणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याची माझी भूमिका आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा भारत उभा राहावा या दृष्टिकोनातून मी सामाजिक न्याय खात्याचं जे न्याय खातं आहे ते सगळ्यांचं खातं आहे. हे तमाम गोरगरिबांचं खातं आहे. मंत्रालय माझं मंत्रालय नाही आहे. आणि त्यामुळे मी लोकांसाठी काम करत राहणार आहे. पण आठवले साहेब तुम्हाला मंत्रिपद देताना परिस्थिती दलित आहेत, आदिवासी आहेत किंवा इतर जे गोरगरीब लोक आहेत त्या सगळ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण आठवले साहेब, एक आक्षेप जो आला, ज्या स्वरूपाची चर्चा निर्माण झाली की उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. दलित मतदान हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्वात म्हणून तुमचा वापर करून घेतला जातो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जरी गट असले तरी माझा गट जो आहे या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतो आहे. माझ्यासोबत देशभरामध्ये कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मला मंत्रालय मिळाल्यामुळं माझ्या मंत्रालयाची प्रतीक्षा गेल्या 10-12 वर्षापासून होती, युपीए पासून होती. आणि लोक प्रत्येक मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळेला त्या टीव्हीजवळ बसायचे आणि माझ्या नावाची चर्चा अगोदर व्हायची, पण माझं नाव काहीच नव्हतं. त्यामुळं यावेळेला मात्र नरेंद्र मोदीजी यांनी माझं जे मंत्रालय आहे ते पक्क केलं. त्यामध्ये नितीन गडकरी जे आहे, देवेंद्र फडणवीस जे आहे, त्यानंतर अमित शहा हे तर त्यामधले अत्यंत मुख्य पार्टीचे अध्यक्ष होते. त्या सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला आणि मला मंत्रालय आता मिळालेलं आहे आणि लोकांमध्ये मोठा उत्साह आहे, आनंद आहे. तर मी माझं काम मी करण्याचा प्रयत्न करेन. फार सत्कारामध्ये वेळ न घालवता मला एक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा वापर मी चांगला करेन आणि माझं मंत्रालय होण्यासारखं होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. नाही, पण आठवले साहेब, तुम्ही उत्तर नाही दिलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तुमचा वापर करून घेण्यासाठी तुम्हाला मंत्री केला. या आक्षेपाच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये माझ्या मंत्रालयाचा फायदा नक्की उत्तर प्रदेश होणार आहे. कारण उत्तर प्रदेशची जी जमीन आहे ती आरबीआयची जमीन होती, परंतु आमच्या जमिनीवर मायावतीने किंवा बीएसपीने कब्जा केलेला आहे. त्या जमिनीला सोडवण्याचं काम मी करणार आहे. त्या ठिकाणी बीएसपीवर नाराज असणाऱ्या लोकांची फार मोठी संख्या आहे आणि त्यांना मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जनता पार्टी आरबीआय चालणार त्या ठिकाणी नक्की काही तांत्रिक कारणांमुळे रामदास आठवलेंचा संपर्क तुटलेला आहे. निलेश सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर भारतकुमार राऊत सर. राऊत सर, कशा प्रकारे बघताय तुम्ही या सगळ्या खांदेपाटाकडे? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मृती इराणींकडनं हे जे खातं काढून घेण्यात आलंय त्या सगळ्या गोष्टीकडे. स्मृती इराणींकडून हे खातं काढून गेलं हे मला असं वाटतं की अपेक्षित होतं. त्या मंत्री झाल्यापासून विविध वादांमध्ये सारख्या येत होत्या आणि त्यातले अनेक वाद हे त्यांनी स्वतः ओढवून घेतलेले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे हे वाद निर्माण होत होते आणि त्यामुळे एका बाजूला सरकार अडचणीत येत होतं आणि त्याहीपेक्षा जास्त नरेंद्र मोदी पंतप्रधान हे जास्त अडचणीत होते. त्यामुळे अशी बातमी होती की त्यांना कधी मंत्रिमंडळातूनच काढून टाकण्यात येईल, पण तसं झालेलं नाहीये. त्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत आणि त्यांना त्या मनाने म्हणजे वस्त्रोद्योग हे खातं तसं महत्वाचं आहे, परंतु ते ज्याला बॅकरूम मिनिस्ट्री म्हणतात अशा तऱ्हेची आहे, तिचा थेट जनतेशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्यांना एक सेफ सुरक्षित अशा तऱ्हेचं खातं त्यांना
आता देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की जे केलं ते योग्यच केलं. प्रकाश जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास हे खातं दिलेलं आहे. प्रकाश जावडेकर हे पक्षाचे प्रवक्ते होते, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते पुण्यामध्ये काही शैक्षणिक संस्थांशी जोडलेले आहेत, त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रश्न सुद्धा त्यांना ठाऊक असावेत असं दिसतंय. त्यामुळे त्यांच्याकडून या बाबतीत खूप चांगल्या अपेक्षा आपल्या आहेत. धन्यवाद राऊत सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. आपल्यासोबत आहेत व्यवस्थापकीय संपादक जय महाराष्ट्रचे निलेश खरे. निलेश सर, महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात संधी, महाराष्ट्रातल्या मराठी चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे या संपूर्ण एकंदरीत खांदेपाटामध्ये. नाही, महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली अशा स्वरूपात या खांदेपालटाकडे बघितलं जाऊ शकत नाही. दोन चेहरे मुख्यतः मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाटेला आलेले आहेत. एक प्रकाश जावडेकरांना निश्चितपणे केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे महाराष्ट्र काही प्रमाणावर सुखावलेला आहे. मात्र महाराष्ट्रानं जे भरभरून केंद्रीय पातळीवर किंवा भाजपला दिलं त्या मानानं महाराष्ट्राच्या पदरात विशेष काही पडलं असं म्हणता येणार नाही. परत शिवसेनेची जी नाराजी आहे ती नाराजी अद्यापही कायमच आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला ज्या स्वरूपाचं आणि जितक्या प्रमाणावर स्थान मिळणं अपेक्षित होतं ते मिळालेलं दिसत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पूर्णतः यामुळे सुखावेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. नक्की. धन्यवाद निलेश सर, तुम्ही दिलेल्या केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल.